अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने येवला येथील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरीब आणि दुबळ्या घटकांपर्यंत विनासायास आणि पारदर्शक रीतीने पोहोचावा यासाठी हे पाऊल उचलले आहे। हे निवेदन एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजीराव ढवळे यांच्या हस्ते तहसीलदार आबा महाजन यांना प्रदान करण्यात आले। या प्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शरद राऊळ उपस्थित होते। नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन रेशन कार्डांवर नावांची नोंदणी करून धान्य पुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी जनतेची मुख्य मागणी आहे। यासोबतच कृषी योजना, घरकुल आवास योजना, जातीचे दाखले आणि संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा त्वरित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। पुरवठा विभागातील अधिकारी बाळासाहेब हावळे गेल्या 25-30 वर्षांपासून एकाच जागी कार्यरत असूनही समस्या सुटत नसल्याने त्यांची बदली का केली जात नाही असा सवाल संघटनेने केलाय। सामान्य जनतेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अध्यक्ष शरद राऊळ, कार्याध्यक्ष किशोर सोनवणे, जिल्हाध्यक्ष शिवनाथ माळी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। हे भटक्या विमुक्ताचे नेते शरद रावळ यांनी भटक्या विमुक्त समाजातील तालुक्यातील काही लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन तहसीलदाराकडे माझ्या हस्ते दिलेलं आहे। मी उपोषणाला भेट दिला असता त्यांनी विनंती केली की आपण सर्वजण जाऊन तहसीलदार साहेबांशी या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करावी। निश्चितपणाने तहसीलदाराने त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यावरती मार्ग काढतील अशी अपेक्षा। एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब व भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी संघटनेचे मी स्वतः शरद रावळ या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की या येवला तालुक्यामध्ये भटक्या मुक्तांची 42,000 लोकसंख्या आहे। आदिवासींची बहुतेक 27-28,000 लोकसंख्या आहे। या तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाचे जे अधिकारी बाळासाहेब हावळे म्हणून दखल घेतली जात नाही। रेशन कार्डाच्या बाबतीमध्ये फार मोठी त्यांनी टाळाटाळ करत आहे, कारण बाहेर काही ज्यांचं ऑनलाईन त्यांनी केंद्र दिले सेवा केंद्र, तिथं काही रेशन कार्डाची साईट चालत नाही। त्यामुळे बरेचसे आमच्या गोरगरीब महिला, निराधार महिला असतील, काहींना हॉस्पिटलचं काम आहे अशा महिला असतील, काहींना शाळेच्या मुलांचं काम आहे असे काही नागरिक असतील, या ठिकाणी रेशन कार्डाची फार मोठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहेत। तरी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही सांगितलं आहे की साहेब अशी अडचण तयार होते, पण साहेब काम करतात, परंतु जे खालचे पुरवठा अधिकारी आहेत हे टाळटाळ करतात। याकरता त्यांनी लवकरात लवकर आम्हाला रेशन कार्ड देण्यात यावे आणि त्यानंतर घरकुल योजना असेल, जातीचे दाखले असतील, निराधार योजना असेल किंवा विधवा परित्यक्तांच्या योजना असेल, या ठिकाणी त्यांनी त्वरित मंजूर करावा। माननीय बीडीओ साहेब यांनाही आम्ही विनंती केली आहे। तसेच माझ्याबरोबर शिवाजीराव ढवळे साहेब जे होते त्यांनी पण त्यांना एक नम्र विनंती केली की साहेब या लोकांचे कामं करा गोरगरिबांचे, का जेणेकरून या लोकांना शाळेच्या आता शाळा सुरू झाली, त्या मुलांची जी काही अडचण तयार होते दाखल्यांसाठी ते दाखले लवकरात मिळाल्या अशी आम्ही तहसीलदार साहेबांनी विनंती केली। जर हे कदाचित झाले नाही तर येत्या 15 दिवसामध्ये आम्ही एक तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करू आणि इथं संसार थाटण्याचा आम्ही तहसील कार्यालयातच आम्ही 3 दगडाच्या चुली मांडून इथं गोरगरीब लोक सगळे इथंच येऊन खाऊ, इथंच राहू, हेच घर म्हणून आम्ही समजून या ठिकाणी असं मी आपल्याला सूचित करत आहोत। आम्हाला काहीला जागा नाही, काहीला घरकुलं नाही, काही नाही। आम्हाला पगार पाणी पाहिजे। जातीचे दाखले असल्याशिवाय आम्हाला काही देती नाही। ते म्हणतात जातीचे दाखले आणा, इकडं आलं तर ते आम्हाला देती नाही। आम्हाला गरिबाला काही जुमनती नाही। आम्ही गरिबांनी अंगठे बहादूर आहे। आम्ही काही शाळा शिकेल नाही। आम्ही कुणीकडं पावा, आम्ही इडं आलं म्हणजे तिडून आम्हाला इडं देत्या ग्रामपंचायतले सांगून आमका आणा, इडं आलो का इडून म्हणतात तुम्ही तिडून आणा, तिथले कागद आम्हाला काही देती नाही। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स। आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात। आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड
लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात, मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.